त्या खुनातील इतर आरोपींना अटक करा. पत्नीचे 2 मुलींसह आमरण उपोषण. वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथील पतीच्या निर्घृण हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून त्यांना शासन करण्यात यावे या मागणीसाठी वाशिम तालुक्यातील शिरपुटी येथील श्रीमती देवकाबाई मदन चव्हाण यांनी आपल्या 2 लहान मुलींसह 18 जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांचे पती मदन झापा चव्हाण यांचा 14 जून 2024 रोजी निर्घृण खून करणाऱ्या आरोपींपैकी केवळ एकाच आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाला 1.25 महिना उलटून सुद्धा इतर आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नसल्याने त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी सदर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. घटनेला 1.25 महिना उलटूनही पोलिसांनी इतर आरोपींवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले, गैरअर्जदार धीरज उल्हास जाधव, राजू सिंग मोहन जाधव, संदेश उल्हास जाधव, कविता उल्हास जाधव, सुमित संतोष चौहान, रेणुका संतोष चौहान, संतोष हकम चौहान, गंगाबाई राजू सिंग जाधव या आरोपींनी संगनमत करून 14 जून रोजी उपोषणकर्त्या श्रीमती देवकाबाई चव्हाण यांचे पती मदन झापा चव्हाण यांचा निर्घृण खून केला. याबाबत अनसिंग पोलीस स्टेशनला सविस्तर फिर्याद दिलेली असून या प्रकरणात आरोपी धीरज उल्हास जाधव यांनी आत्मसमर्पण केले. मात्र घटनेला 1.25 महिना उलटूनही पोलिसांनी इतर आरोपींवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. परिणामी सर्व आरोपी राजरोसपणे मोकळे फिरत आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून ते आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उपोषणास 4 दिवस होऊनही अद्याप कोणत्याच प्रकारची प्रशासनाची हालचाल दिसून येत नसल्याने आम्हाला न्याय मिळेल काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित होतोय. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.